ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आता मी राजस्थान येथील शाहजहानपूर या सीमेवर आहे। या ठिकाणी आता हळूहळू शेतकरी जमायला सुरुवात झालेली आहे आणि हे सगळे शेतकरी मिळून जो जयपूर दिल्ली नॅशनल हायवे आहे तो रोखणार आहेत। माझ्याबरोबर या ठिकाणी काही शेतकरी आहेत। सर, आप देख रहे हैं, आप आज दिल्ली चलो ऐसा नारा दिया है आपने, मगर पुलिस इतनी बड़ी पैमाने में यहाँ पर तैनात है, आपको लगता है आप आगे बढ़ पाओगे? विक्की, हमने नारा दिया है दिल्ली कूच का और हम आज 12वां दिन है यहाँ। लगातार हमारा पड़ाव चल रहा है। पहले थोड़ी दूर था, आज हम सड़क पर है, बॉर्डर पर। और हमारी नीति जो है वो है कलम बाड़ों से किसान जीते। और कलम बाड़े हमेशा चाहते हैं कि आंदोलन करने वाले और डंडे वाले आपस में लड़ लें, जवान और किसान आपस में लड़ लें तो उनकी मौज हो जाती है। फिर वो एसीओ में बैठे बैठे राज करते हैं, वहीं हुक्म चलाते हैं, मनमाने कानून बनाते हैं। इसलिए हमने तो तय किया हुआ है कि कलम बाड़ा हारे और किसान जीते। इसके लिए हम डंडे बाड़ों से नहीं लड़ेंगे, ये हमारी घोषणा है। और हमने कहा है हमारा आंदोलन शांति, अहिंसा और सत्य के मार्ग पर रहेगा, इससे इधर उधर नहीं होगा। आप जैसे कह रहे हैं तो अभी तक 6 बैठक हो चुकी है, मगर सरकार की ओर से मतलब इसमें कोई अभी तक हल नहीं निकल पाया है। हल तो इसलिए नहीं निकल पाया कि सरकार की नियति नहीं है। सरकार की नीति अभी किसानों के विरोध में है। इसलिए उनकी जो नीति है वो निवेश आधारित विकास की है। और निवेश आधारित विकास में गरीब, मजदूर, किसान, इसका भला नहीं होता कभी भी। इसमें तो जो बड़े पूंजी वाले हैं उनका भला होता है। और ये सामने आ गया तीनों कानून बनाने से कि सरकार भी बड़े पूंजी वालों को भला चाह रही है, इस वर्ग का नहीं। तर आपण बघितलं हळूहळू या बॉर्डरवर या सीमेवर शेतकरी जमायला सुरुवात झालेली आहे। जयपूर हायवे मी तुम्हाला दाखवतो, दिल्ली जयपूर जो हायवे आहे हळूहळू आता जाम व्हायला लागलेला आहे। या ठिकाणी हरियाणा पोलिसांनी मोठी बॅरिकेडिंग केलेली आहे, बॅरिकेड्स लावलेले आहेत। खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी पोलीस या ठिकाणी उपस्थित आहे। जर आपण ट्रॅफिक पाहिलं तर जवळपास 6 ते 7 किलोमीटर पर्यंत असंच मोठी रांग आहे वाहनांची। खरं तर हा खूप महत्त्वपूर्ण असा हा हायवे आहे, ज्या हायवेवरून मोठ्या वाहनांची जे वाहतूक करणारे वाहन आहेत त्यांची खूप वर्दळ असते। हा खूप महत्त्वपूर्ण हा नॅशनल हायवे आहे आणि आपण बघू शकतो आता शेतकऱ्यांनी हा नॅशनल हायवे जो जयपूर दिल्ली नॅशनल हायवे बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर पोलीस किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात आहे आणि हळूहळू आता वाहनांची संख्या देखील वाढताना दिसतेय। हळूहळू ट्रॅफिक देखील या परिसरात या रस्त्यावर जाम होताना दिसतोय। जर आपण हळूहळू पुढे आलात तर आपण बॅरिकेड्स बघू शकतो आणि पलीकडच्या बाजूला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त, एवढंच काय तर रॅपिड ॲक्शन फोर्स देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो की किती बॅरिकेड्स या ठिकाणी आणून ठेवलेले आहेत। गरज पडली तर हे रस्त्यावर टाकून या शेतकऱ्यांना या परिसरात अडवलं जाईल। जर आपण समोर बघितलं तर पाणीसाठी म्हणजे शेतकरी जर दिल्लीच्या दिशेने कूच करायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर पाणीच्या फोर्सनी त्यांच्यावर पाणीचा वर्षाव केला जाईल। त्याच्यासाठी हे गाड्या देखील पोलिसांकडून या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। पोलिसांचा बल बघा किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात आहे बॉर्डरवर। आपण बघू शकतो किमान नाही म्हणलं तर 1000-1500 पोलीस या ठिकाणी आहेत। रॅपिड ॲक्शन फोर्स सुद्धा आहे। मी माझ्या कॅमेरामॅनला सांगेल थोडंसं पुढे यायला। वाहनं आहेत, त्याचबरोबर पूर्ण तयारीनिशीर पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांनी त्याच्याकडे आशुगोळे असतील ते देखील या ठिकाणी आणलेले आहेत। पूर्ण तयारीनिशी बुलेट प्रूफ जॅकेट्स असतील, त्यांच्याकडे लाठी असतील, हे सगळं काही घेऊन पूर्ण तयारीनिशीर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पूर्ण तयारी आहे या शेतकऱ्यांना दिल्लीच्या दिशेने कूच न करून देण्याची। आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणात हे सगळे पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। या अगोदर देखील आपण बघितलं की जे शेतकरी सिंघू बॉर्डर असेल, टिकरी बॉर्डर असेल, गाझीपूर बॉर्डर असेल त्या ठिकाणी जमलेले आहेत। त्यांना अडवण्यासाठी पोलिसांनी किती मोठा त्या ठिकाणी बळ लावलेला होता, रस्ता खणलेला होता। आणि पुन्हा एकदा आज या राजस्थानच्या बॉर्डरवर देखील शेतकरी जमायला सुरुवात झालेली आहे आणि हे देखील आता दिल्लीच्या दिशेने कूच करणार आहे आणि त्यासाठी ही पोलिसांची तयारी आपण पाहतोय। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मिकी घई, एबीपी माझा, राजस्थान बॉर्डर।